अजितदादा आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात कमी पडतात। एका मुलाखतीत बोलताना फडणवीसांचं सूचक विधान, फडणवीसांच्या वक्तव्यावरून चर्चेला उधाण। जय पराजयाचा विचार न करता शरद पवार या वयात सुद्धा काम करतात हे कौतुकास्पद। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शरद पवारांचं तोंड भरून कौतुक। मंत्रिमंडळात कोणालाही चुकीचं काम करू देणार नाही तर चुकीला माफी नाही म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना थेट इशारा। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी धोका दिला, मात्र ज्यांना बरोबर घेऊन पुढे जाता येऊ शकत होतो त्यांना घेऊन पुढे गेलो। एका मुलाखतीत बोलताना फडणवीस यांचं मोठं विधान। वैष्णवीवरील आरोपांच्या मुद्द्यावर कसपटे कुटुंबीय घेणार पत्रकार परिषद। हगवणीच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्याबाबत केलेल्या आरोपाला देणार उत्तर। मिठी नदी प्रकल्पात कथित 65 कोटींचा घोटाळा प्रकरणी अभिनेता दिनो मोरिया आणि भावाची सलग तिसऱ्यांदा चौकशी। केतन कदम, जय जोशींचा कॉल रेकॉर्डमधून मोरियाचं नाव उघड। हगवणे कुटुंबियांना चांदीची गौरी दिल्याचा व्हिडिओ आला समोर। गौरी दाखवली दबावाखाली दिली की स्वखुशीने दिली हे अस्पष्ट। राज्यात पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका। मुंबई विमानतळावरती कोरोनाची ऐच्छिक तपासणी सुरू। काही दिवसातच विमानतळावर सुरू होऊ शकते आरटीपीसीआर। सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात। कार चालकाचा ताबा सुटल्याने डिवायडर ओलांडून कार विरुद्ध दिशेने उडाली। अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद। भिवंडीवाडा महामार्गावरील खड्डे आणि काँक्रिटीकरणाच्या कामाचा वाहन चालकांना फटका। 4 ते 5 किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा। वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची कसरत। ऑक्टोबर 2026 ला होणार सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण, तर येत्या 1 जूनला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शाही स्नानाच्या तारखा जाहीर होणार। एक दिवस पीओके आपला होईल, पाकिस्तानला दहशतवादाची मोठी किंमत मोजावीच लागेल। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं विधान।